राष्ट्रसंत आचार्य श्री गुणधरनंदी महाराज दीक्षा जयंती सोहळ्याची जय्यत तयारी. खोत परिवाराकडून भोजन व्यवस्था. बेळगाव जिल्ह्यात धर्मनगरी म्हणून प्रचलित असलेल्या व जैन मुनी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शमनेवाडी भूमीत राष्ट्रसंत परमपूज्य 108 आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांचा 33वा दीक्षा जयंती समारंभ व जैन संमेलन गुरुवार दिनांक 8 रोजी दुपारी 2 वाजता लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावर्ती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार असून या समारंभास महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन धर्मीय बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते जयकुमार खोत यांनी केले. शमनेवाडी येथील PKPS संघाच्या सभागृहात रविवार दिनांक 4 रोजी आयोजित पत्रकार बैठकीप्रसंगी ते बोलत होते. याविषयी अधिक माहिती देताना जयकुमार खोत म्हणाले, बुधवार दिनांक 7 रोजी सकाळी 8 पासून मस्तकाभिषेक, 10 वाजता आहारचर्या, 11 वाजता घटयात्रा, दुपारी 2 वाजता मृत्युंजय विधान, 3 वाजता साधू निवास भूमी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी कलर्स कन्नड वाहिनीतील गिच्च गिलगिली तंडमधील कलाकारांकडून हास्य कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक 8 रोजी जैन संमेलन व आचार्य श्रीचा 33वा दीक्षा जयंती महोत्सव असून या कार्यक्रमासाठी परमपूज्य स्वस्तिश्री जीणसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी मठ तसेच परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर व परमपूज्य धर्मसेन भट्टारक स्वामीजी जैन मठ अमीन भावी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. या समारंभात सहकार रत्न रावसाहेब पाटील व परिसरातील लोकनेते, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, जैन श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या समारंभास हजारोंच्या संख्येने येणाऱ्यांना प्रीतिभोजन व्यवस्था आम्ही आमच्या खोत परिवाराच्या वतीने करणार आहोत. तरी या धार्मिक सोहळ्यास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आचार्य श्रीचा हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन शेवटी जयकुमार खोत यांनी केले. बैठकीस जयकुमार हेरगे, सुभाष पाटील, अप्पासाहेब हेरगे, अजित गड्याप खोत, महावीर नागावे, सुनील येडोरे, जीवनधर नसलापुरे, अनिल गड्याप खोत, अजित के खोत, कुमार येडगे, महावीर परिस खोत, बाबासाहेब हेरगे व इतर ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. अण्णासाहेब भेंडवाडे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. ನಮ್ಮ ಊರಿನ ಎಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ವಂದಿಸಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಸಂತ ಆಚಾರ್ಯ ಗುಣಧರನಂದಿ ಮಹಾರಾಜರ 33ನೇ ದೀಕ್ಷಾ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಧರ್ಮನಗರಿ ಶಮನೇವಾಡಿಯಲ್ಲಿ ಜೈನ್ ಸಮ್ಮೇಳನ ಮಾಡುವುದಾಗಿದೆ. ಗುರುವಾರ ದಿನಾಂಕ 8 ಫೆಬ್ರವರಿ ದಿವಸ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ, सांगली, कोल्हापूर ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಈ 4 ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜೈನ ಸಮಾಜದವರು ಈ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಸ್ವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಊಟವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಾನು ಕಳಕಳಿಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.